बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे हैं फौलादी हिम्मत ही हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम। व्यासपीठावर स्थानापन्न झालेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व तरुण व तडफदार उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित झालेल्या माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, आपल्याला माहित आहे 23 तारखेला निवडणूक आहे, निशाणी छत्री आहे, आपण सर्वजण सुज्ञ आहात, शिक्षक आहात, त्यावरून हे निश्चितच आपल्याला समजतं की आपल्याला पूर्णचा पूर्ण पॅनल यावेळेला निवडून आणायचा आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मोलाचा अधिकार दिलेला आहे, तो म्हणजे वोट करण्याचा अधिकार। आणि आपण शिक्षक असल्यामुळे आपल्याला तो अधिकार बजावता येत नाही। सगळ्यांच्या मनात ही सातत्याने खटपट असते की आपली ड्युटी लागते इलेक्शनची आणि त्यावेळेला मग आपल्याला मतदान करता येत नाही, परंतु आपण त्याचबरोबर भाग्यशाली आहोत की आज आपल्याला ही संधी चालून आलेली आहे। त्या संधीचं सोनं करायचं आहे। ते सोनं कसं करायचं आहे तर आपल्याला क्षत्रिय पटनावर कुठलाही दुसरा विचार न करता भाई भतीजावाद या ठिकाणी पाळायचा नाही। आपल्याला 16च्या 16 छत्र्या लावायच्या आहेत आणि बहुमताने आपल्याला 16 तरुण तडफदार आणि अभ्यासू उमेदवारांना निवडून द्यायचं आहे। कारण याची जी निवड झालेली आहे मित्रांनो, अतिशय सखोलपणे अतिशय अभ्यास करून आणि खूप विचार करून आपल्या पदाधिकाऱ्यांनी या 16 उमेदवारांना निवडलेला आहे। सर्वजण अतिशय कार्यक्षम आहेत, अभ्यासू आहेत आणि या सर्वांना तिथपर्यंत पोहोचवणं ही आपली सगळ्यांची जिम्मेदारी आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्याला टिकवून ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपले प्रयत्न केले, प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्याच पद्धतीनं आपल्या या 16च्या 16 छाव्यांना आपल्याला डायरेक्ट या पदापर्यंत निवडून द्यायचं आहे। त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करायचा आहे। आपण तर करायचंच आहे मतदान, पण त्याचबरोबर आपल्या मित्रांना, आपल्या जवळच्या सगळ्या नातेवाईकांना व मित्रांना या 16 छत्र्यात आपल्यासाठी 16च्या 16 उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रेरित करायचं आहे, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझ्या या 4 वेळी प्रस्तुत करतो। मला आशा आहे की सर्व 16 उमेदवारांना व त्याचबरोबर आपल्या सर्वांना या निश्चितच प्रेरणा देतील। त्या अशा की मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं। तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, यह अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है। याचबरोबर मी माझे भाषण संपवतो। खूप खूप धन्यवाद।